मित्रांनो, लग्नाची बीडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत राघव लग्नासाठी तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी ऋषभ त्याच्या रूममध्ये जातो. राघव अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असतो. त्यामुळे ऋषभ त्याला विचारतो, काय झाले आहे? त्यावर राघव म्हणतो, ऋषभ, नक्कीच काही चुकत आहे. मुळात हे लग्न मी का करतोय तेच मला कळत नाही. त्यावर ऋषभ त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर राघव वैतागून म्हणतो, मी हे लग्न विनूसाठी करत आहे ना, तर मी एक काम करतो, विनूला घेऊन कुठेतरी पळून जातो. त्यावर ऋषभ त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की राघव दादा, तू हे काय बोलतो? मात्र राघव त्याचं काही ऐकत नाही आणि त्याच्या मधून बाहेर जातो. तर दुसरीकडे रत्नाकर ऋतुराजला विचारत असतो की लग्नाची सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? त्यावेळेस ऋतुराज हो म्हणतो. त्यावर रत्नाकर त्याला सांगत असतो, खरं तर मला राघवचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं, पण राघवनेच नकार दिला. त्यामुळे मला काही करता आले नाही. त्याचवेळी राघव त्याच्या रूममधून बाहेर येतो. ऋषभही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे मंगेशने समजवल्यामुळे शेवटी सिंधू राघवला फोन करण्यासाठी तयार होते आणि ती घरच्या नंबरवर फोन करते सुद्धाही. ज्यावेळी राघव हॉलमध्ये येतो तेव्हा सिंधूचा फोन आलेला असतो. मात्र राघव तो कॉल रिसीव करत नाही आणि रागाच्या भरात घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे रुक्मिणी, राजश्री, ऋतुजा या राणीला घेऊन बाहेर येतात. राणी राघवला घरातून बाहेर पडताना बघते. ती राघवला आवाज देते आणि त्याच्या मागे जाते. पण राघव तिचा आवाज ऐकूनही थांबत नाही. आणि इकडे सिंधू पुन्हा त्या नंबरवर कॉल करते आणि यावेळेस तो कॉल राणी रिसीव करते. राणीचा आवाज ऐकून सिंधूला धक्का बसतो. तिला 6 वर्षापूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवतात. तर इकडून राणी विचारत असते, कोण बोलतंय? मात्र सिंधू काहीच उत्तर देत नाही आणि फोन कट करते. त्यामुळे मंगेश तिला काय झालं ते विचारतो. त्यावर सिंधू रडतच म्हणते की मला नाही बोलायचं राघवसोबत. मला कोणीही नकोय. माझ्यासाठी मला सावी पुरेशी आहे. तिची ही अवस्था बघून मंगेश वाईट वाटतं. तर दुसरीकडे राजश्री राणीला काय झाले आहे हे विचारते. त्यावर राणी नाराज होऊन सांगते की राघव घरातून निघून गेलाय. मी त्याला आवाजही दिला पण तो नाही थांबला. हे ऐकून सर्वजण काळजीत पडतात. तर ऋतुजा मुद्दाम म्हणते की राघव स्वतःच्या लग्नातून पळून गेला तर नाही ना? आणि ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते. तर ऋषभ त्यांना म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी बाहेर जाऊन बघतो नक्की दादा कुठे गेलाय. आणि त्यानंतर तो बाहेर जातो. रत्नाकर राघवला फोन करत असतो. मात्र राघव त्याचा कॉल उचलत नाही. आणि त्यानंतर थोड्याच वेळात ऋषभ घरात येऊन सांगतो की दादा बाहेर कुठेही नाही. आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात. तर राणी मनाशी बोलत असते की राघव, मी आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत होते. या दिवसाची मी किती स्वप्न रंगवली होती. पण तूच मला सोडून गेलास. का केलं तू असं? ऋतुजा हसतच म्हणत असते की बघितलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की राघव त्याच्या लग्नातून पळून गेला. हे ऐकून सर्वजण तिच्याकडे रागात बघून त्यामुळे ती गप्प बसते. तर राणी सगळ्यांना सांगते, राघव लग्नातून निघून गेला आहे. ही गोष्ट तुम्ही विनूला सांगू नका. त्यावर रुक्मिणी म्हणते, ते सर्व खरं आहे. अगं ते सर्व खरं आहे. राघव असा अचानक कशासाठी गेला असेल? त्यावर राजश्री म्हणते, राघव कुठे गेला आहे माहिती मला. तुम्ही काळजी करू नका, मी त्याला घेऊन येते. आणि त्यानंतर ती सुद्धा घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे राघव सिंधूच्या आठवणीत एका ठिकाणी आलेला असतो आणि त्यावेळेस तो सिंधूचा फोटो बघून स्वतःशीच बोलत असतो. सिंधू, तू का गं सोडून गेली मला? तुझ्याशिवाय मी कसा जगेल? या गोष्टीचा तू एकदाही विचार का नाही केलास? मला हे लग्न नाही करायचं, कारण मला आशा आहे की तू कधीतरी परत येशील. आणि त्याच वेळी राजश्री येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि राघव
सिंधू म्हणून पाठीमागे बघतो, मात्र समोर राजश्रीला बघून त्याला धक्काच बसतो. तो राजश्रीला विचारतो की आई तू इथे काय करतेस? त्यावर राजश्री म्हणते, राघव मला माहीत होतं की सिंधूच्या आठवणीमध्ये तू इथेच आला असशील. ते ऐकून राघव खाली मान घालतो. राजश्री त्याला विचारते की राघव तू कोणालाही काहीही विचारता लग्नातून असा का निघून आलास? त्यावर राघव म्हणतो, कारण आई मला हे लग्न करण्याची इच्छाच नाहीये. त्यावर राजश्री म्हणते, अरे राघव हे लग्न तू विनूसाठी करतोय ना? एकदा त्या पोराचा विचार कर. त्यावर राघव म्हणतो, मी सिंधूच्या जागी मी कोणालाही बघू शकत नाही. मी सिंधूला कधीच विसरू शकणार नाही आणि राणीला कधीच नवऱ्याचं प्रेम देऊ शकत नाही. त्यावर राजश्री त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र राघव म्हणतो की आई एकदा का लग्न झालं तू माझ्याकडून कोणती ना कोणती अपेक्षा ठेवणार आणि ती अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाही. मला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाहीये. त्यावर राजश्री त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे तू ॲक्सेप्ट का करत नाहीये? सिंधू या जगात नाहीये, ती आपल्यात परत कधीच येऊ शकणार नाही. तू तुझ्या आयुष्यात पुढं का जात नाहीये? त्यावर राघव म्हणतो, नाही आई, मी कधीच सिंधूला विसरू शकणार नाही आणि तिची जागा कोणालाही देऊ शकणार नाही. त्यावर राजश्री म्हणते, राघव मी सुद्धा कधीच सिंधूला विसरणार नाही. आता या क्षणी माझ्या मनात फक्त सिंधूविषयी चीड आहे, कारण त्यावेळेस ती अंकुरला घेऊन हे घर सोडून गेली नसती, आपल्यावर ही वेळ आलीच नसती. ती स्वतःही गेली आणि आमच्या नातवालाही आमच्यापासून दूर केलं आणि तुझंही आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यावर राघव बोलतो की आई तू हे काय बोलतेस? अगं सिंधू तुझी मुलगी होती ना? त्यावर राजश्री म्हणते, हो राघव, जेवढं प्रेम मी तुझ्यावर केलं तेवढं तिच्यावर केलं, मात्र तिने एका क्षणासाठीही माझा विचार केला नाही आणि माझ्या नातवाला घेऊन घर सोडून निघून गेली. त्यावर राघव म्हणतो, आई मला मान्य आहे की सिंधूच्या हातून चूक झाली, पण तिची एकटीची चूक नव्हती. मी ही खूप मोठी चूक केली. त्यावर राजश्री म्हणते, राघव हे सगळं तू तुझ्या मनाच्या समजुतीसाठी करतोय ना, पण खरी गोष्ट ही आहे की सिंधूने तुझा भूतकाळ उद्ध्वस्त केला आणि तिच्या आठवणीमध्ये तू तुझा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ उद्ध्वस्त करत आहे. त्यावर राघव हात जोडून म्हणतो की आई प्लीज तू सिंधूविषयी काही बोलू नकोस. त्यावर राजश्री म्हणते, राघव तू एकदा त्या राणीचा विचार कर. तुझी वाट बघत ती लग्न मंडपामध्ये उभी आहे. राजश्रीचं हे बोलणं ऐकून राघवला पुढं काय बोलायचं ते सुचत नाही. तर दुसरीकडे सिंधू एकटीच रडत उभी असते. त्यावेळी सावी त्या ठिकाणी येते. सिंधू रडतच तिला मिठी मारते. तर सावी तिला म्हणते की आई तू किती रडकी आहेस. हे ऐकून सिंधूला हसू येतं आणि ती म्हणते, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला समजेल. त्यावर सावी तिला विचारते, तुझी आई सुद्धा अशी होती का? त्यावर सिंधू म्हणते, माहीत नाही ग, मी कधीच तिला बघितलं नाही, पण माझी एक दुसरी आई होती. ती खूप छान होती, प्रेमळ होती, माझ्यावर खूप प्रेम करायची. आणि त्यावेळी तिला राजश्री सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात. तर दुसरीकडे राजश्री राघवला समजावते आणि त्याला घरी घेऊन येते. तर दुसरीकडे विनूने सिंधूला आणि सावीला कॉल केलेला असतो. विनूच्या आईबाबांच्या लग्नासाठी त्या दोघी छान तयार झालेल्या असतात. विनू त्या दोघींना त्याचे आईबाबा दाखवण्याच्या प्रयत्नात असतात, मात्र समोर अनेक माणसं उभे असल्यामुळे तो दाखवू शकत नाही. सिंधूला आणि सावीला काही त्याचे आईबाबा दिसत नाही. तर दुसरीकडे राघव आणि मधूचे लग्न लागत असते आणि मधू खूप खुश असते आणि ती आनंदाने राघवकडे बघत असते, पण राघव मात्र खाली मान घालूनच उभा असतो आणि त्यानंतर त्याला राणीच्या जागी सिंधूचा भास होतो. त्यामुळे तो खूपच खुश होतो. पण जेव्हा त्याला समजतं की हा केवळ भास आहे तेव्हा तो नाराज होतो. राघवचा पडलेला चेहरा बघून इतर सगळ्यांनाही वाईट वाटते. तर दुसरीकडे सावी विनूला सांगत असते की आम्हाला तुझ्या आईबाबांचा चेहरा दिसतच नाही, तू थोडा पुढे जा. त्यामुळे विनू पुढे जातो, मात्र तरीसुद्धा सिंधूला आणि सावीला त्याच्या आईबाबांचा चेहरा दिसत नाही. आणि त्याच वेळी सिंधूला मंगेशचा कॉल येतो. त्यामुळे ती व्हिडिओ कॉल कट करते की मंगेश तिला सांगतो की पोलीस त्या गुलाबरावला अटक करण्यासाठी गेले होते, परंतु तो पोलिसांच्या तावडीतून सुटला. तो तुम्हाला काहीही करू शकतो, म्हणून तुम्ही प्लीज सावध राहा.
आणि मी येईपर्यंत घराचा दरवाजा उघडू नका. त्यावर सिंधू हो म्हणते, परंतु मंगेशचं हे बोलणं ऐकून ती काळजीत पडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत विनू व्हिडिओ कॉलवर सिंधू आणि सावीला राघव राणीचं लग्न दाखवत असतो आणि त्याचवेळी गुलाबरावचे गुंड सिंधूच्या घरात येतात आणि सावी आणि सिंधूला किडनॅप करतात. तर हे विनू हे सगळं व्हिडिओ कॉलवर बघत असतो आणि तो मोठ्याने सावी असं ओरडतो आणि चक्कर येऊन खाली पडतो. त्यामुळे राघव आणि मधूचे लग्न थांबते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.